श्री गुरुपादुकाभ्यां नमः। परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण पहिलं, गुरुपाशी देव आहे याचा भाग पहिला. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. व्यास पौर्णिमेचा पुण्यपावन दिवस साऱ्या भारतभर श्रद्धेनं साजरा करण्यात येतो. भगवान व्यास हे अलौकिक व्यक्तित्वाचे एक महापुरुष भारतामध्ये होऊन गेले. कृष्णद्वैपायन अशा नावानंही ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी वेदांचे 4 भाग केले म्हणून त्यांना व्यास असं म्हटलं जातं. पराशरपुत्र म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जातो. साऱ्या जगामध्ये त्यांच्या इतका श्रेष्ठ विद्वान, साहित्यिक, तत्वज्ञानी, विचारवंत दुसरा कोणीही झाला नाही अशा तऱ्हेचा अभिप्राय ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी व्यक्त केलेला आहे. व्यास महर्षी हे भारतीय संस्कृती, तत्वज्ञान, परंपरा या साऱ्यांचे महाप्राण आहेत. ते व्यक्तिनाम म्हणून ओळखलं जात नाही, तर ते भारताचं धर्मपीठ झालेलं आहे. ज्ञान, भक्ती, कर्म या क्षेत्रातला अंतिम शब्द व्यासांचा सर्वत्रच मानला जातो. शैव, शाक्त, वैष्णव, गाणपत्य सर्व संप्रदायामध्ये व्यासांचं श्रेष्ठत्व मानलं जातं. वेद, वेदांग, सर्व विद्या, कला, इतिहास, पुराण यांचं परमोच्च ज्ञान त्यांनी संपादन केलेलं होतं. विश्वप्रेम, अखिल मानवजातीचं कल्याण हेच त्यांचं ध्येय होतं. कालाचं स्वरूप आणि त्याची अनिवार्यता सर्वप्रथम त्यांनी जाणली आणि शब्दामधून ती वर्णन केली. महाभारत हा व्यासांच्या कीर्तीचा जयस्तंभच आहे. धर्मविचार सर्वांगाने महाभारतामध्ये त्यांनी उमजून मांडलेला आहे. म्हणून व्यासं वसिष्ठ नप्तारं शक्तेः पौत्रमकल्मषं पराशरात्मजं वंदे शुकतातं तपोनिधीतं अशा श्लोकांनी त्यांना अभिवादन केलेलं असतं. आपणही साधना, उपासना करणाऱ्या सर्व लोकांनी व्यास आणि शंकराचार्य यांना अभिवादन करावं. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदाय तपत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः अशा शब्दात व्यासांना वंदन करायचं असतं आणि शंकरं शंकराचार्य केशवं बादरायणं सूक्तभाष्यकृतौ वंदे भगवन्तौ पुनः पुनः असं आचार्यांचं स्मरण आणि पूजन करायचं असतं. विशेषतः गुरुपौर्णिमा ही व्यासपौर्णिमा म्हणून ओळखली जाते. ज्ञानसंपन्नता हे गुरूंचं वैशिष्ट्य असतं. ज्ञानाचं आदान प्रदान करतो तो गुरु. ही गुरूंची खरी व्याख्या. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आथी जैसे असं ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये वंदन केलेलं आहे. गुरुची पूजा म्हणजे त्याच्या देहाची पूजा नव्हे, त्याच्या संपन्न ज्ञानाची पूजा. ज्ञाननिष्ठा, विवेक, वैराग्य यांच्या प्राप्तीसाठी तो आपल्या समोरचा आदर्श असतो. गुरुपूजेच्या निमित्तानं खरं म्हणजे आपण साधकांनी आत्मपरीक्षण करायचं असतं. गुरुनं आपल्याला काय दिलं, कोणतं तत्त्वज्ञान सांगितलं, कोणाला बोध केला, त्याची उजळणी नेहमीच व्हावी आणि विशेषतः गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मुद्दाम केली जावी. त्यांनी केलेलं वाङ्मय, त्याचा अभ्यास करावा. त्यांनी दिलेल्या आचारविचाराचं काटेकोर पालन करावं. प्रांजळपणा, श्रद्धा, निष्ठा या तिन्ही क्षेत्रातील आपल्या जीवनाला सद्गुरू कृपेचा स्पर्श व्हावा. तो कसा घडेल याचा वारंवार शोध बोध घ्यावा. आपलं मन, आपलं चित्त, आपली बुद्धी ही वारंवार शुद्ध होते आहे का,
ती पवित्र होते आहे का, याचंही अवलोकन करण्याचा प्रयत्न करावा. उपास्य, उपासक आणि उपासना या अतिशय शुद्ध हव्यात. शुद्धता, पवित्रता, मांगल्य असेल तरच मानवी जीवनाला खऱ्याखुऱ्या अर्थानं परिपूर्णता प्राप्त होते. हे व्यासपूजेनं आपल्याला सांगितलेलं आहे, शिकवलेलं आहे. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.